त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा यापुढे सुनेत्रा पवार असतील यावरती शिक्कामोर्तब झालंय। त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे सुनेत्रा पवारांकडे खाती कोणती जाणार याची जोरदार चर्चा सुरू झाली। अर्थ खातं वगळता 3 महत्त्वाची खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहेत। तसं पत्र राज्यपालांकडून प्रसिद्ध सुद्धा झालंय। उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही 3 खाती सुनेत्रा पवारांकडे असतील। पण अजित पवारांकडे असलेलं सर्वात महत्त्वाचं अर्थ खातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे राहील। त्यामुळे मुख्यमंत्रीच यंदाचा अर्थसंकल्प सादर करतील। दरम्यान अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळावं यासाठी अजित पवार फार आग्रही होते। महायुती सरकारमध्ये वजनदार खात्यांपैकी शिवसेनेकडे नगरविकास, भाजपकडे महसूल आणि गृह तर राष्ट्रवादीकडे अर्थ खातं दिलं गेलं होतं। पण आता अर्थ खातं मुख्यमंत्र्यांकडे गेलं असल्यामुळे राष्ट्रवादीकडे सध्या तरी मोठं खातं नसल्याचं चित्र दिसतंय। सुनेत्रा पवारांकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ ही खाती असतील। आणि ज्या परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवारांनी राजकीय जबाबदारी सांभाळली आहे, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे, ती राजकीय परिस्थिती पाहता त्यांच्यासमोर आव्हानांचा एक भला मोठा डोंगर उभा असल्याची चर्चा आहे। ती आव्हानं अंतर्गत आहेत, पक्षांतर्गत आहेत, काही कौटुंबिक आहेत, काही राजकीय आहेत। सुनेत्रा पवारांसमोर नेमकी कोणती आव्हानं आहेत याचा आपण आढावा घेऊया। उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी निभावणं, कारण आतापर्यंत थेट सक्रिय राजकारणामध्ये सुनेत्रा पवारांचा फारसा सहभाग दिसला नव्हता। अर्थात त्यांनी एक लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे। अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या निधनानंतर पक्षाला नवी उभारी देणं, नवी ऊर्जा देणं, पक्षाची मोड बांधताना ज्येष्ठ मंडळींसोबत, ज्येष्ठ नेत्यांसोबत सुसंवाद ठेवणं, त्यासोबत राज्याच्या राजकारणातल्या खाचाखोचा समजून पावलं टाकणं, योग्य पावलं टाकणं। महायुती सरकारमध्ये आपल्या पक्षाचं म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं महत्त्व अबाधित ठेवणं, वजन मेंटेन ठेवणं, राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार असेल तर त्याविषयी योग्य ती पावलं उचलणं याची सुद्धा जबाबदारी अर्थातच सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावरती असेल। आणि पाच पवारांसह पुढच्या पिढीचं राजकीय भवितव्य मार्गी लावणं, जनरेशन नेक्स्ट बद्दल विचार करणं हे सुद्धा अर्थातच एक मोठं आव्हान सुनेत्रा पवारांना आगामी काळात पेलावं लागणार आहे। आणि बारामतीसह राज्यभरामध्ये ब्रँड अजित पवारांमुळे निर्माण झालेली उंची कायम राखणं, तर आव्हानांचा डोंगर अर्थातच सुनेत्रा पवार यांच्यासमोर उभा असल्याचं आपण पाहतो आहे। आज जेव्हा राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली, त्याच्या आधी नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडल्या? सगळ्यात आधी त्या विधान भवनामध्ये दाखल झाल्या। विधिमंडळाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सगळ्या आमदारांची एक बैठक झाली। त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यावरती शिक्कामोर्तब झालं। त्यानंतर देवगिरी, जे अजित पवारांचं निवासस्थान आहे, तिथे सुनेत्राताई गेल्या। त्यांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पित केली आणि मग त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। आणि जसं वर्षा निवासस्थान म्हणजे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान राज्याच्या